Don't defend, don't engage, don't explain, and don't personalize. नार्सिसिस्ट एक्सपर्ट डॉक्टर रमानी दुर्वासुला यांचे एक पुस्तक आहे, शुड आय स्टे और शुड आय गो. ज्यांच्या नात्यामध्ये नार्सिसिस्ट लोक आहे त्यांच्यासाठी पुढे काय वाढून ठेवलेलं आहे आणि त्यातून कसं सावरता येईल यावर प्रामाणिक दृष्टिकोन देणारं हे पुस्तक आणि त्यांनी दिलेला हा चतुसूत्री मंत्र. डोंट गो डीप इन दॅट रिलेशन, बट टू कोप यूज डीप स्ट्रॅटेजी. काही नात्यांमध्ये त्रास होत असला तरी त्यातून बाहेर पडणं शक्य नसतं. त्यामुळे आता ह्यांच्यासोबत कसं वागायचं हे समजून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. नार्सिसिस्ट जोडीदारावरचे या आधीचे दोन्ही व्हिडिओज बघून म्हणजे जोडीदार निवड करताना किंवा ते वागतात कसे हे सगळं बघून अनेकांना वाटलं की मी त्यांच्या मनातलंच बोलतेय. नार्सिसिस्ट अब्यूज म्हणजे अशा जोडीदाराकडून होणारा जो मानसिक त्रास आहे, ते जे तो सहन करत आहेत त्या त्रासाला कोणीतरी समजून घेत आहे एवढ्याने सुद्धा त्यांना त्यांच्या मनावर फुंकर घातल्यासारखी वाटली. रोमांटिक नात्याची सुरुवात करताना म्हणजे जोडीदार निवडताना तर आपण सावधगिरी बाळगूनच निर्णय घेऊ, पण आता आपण ह्या नात्यामध्ये आहोतच आणि त्यातून बाहेर पडणे शक्य नाही, तर आता काय करावं? कारण जोडीदार, पालक किंवा आपली मुलं जर नार्सिसिस्ट असतील तर बरेचदा ती नाती निभवावीच लागतात. कारण कधी एकटं राहणं जमेल की नाही ही भीती असते. अनेक वर्ष कधी उलटून गेलेली असतात. आता काय करणार सोडून असंही वाटतं. कधी आर्थिक अवलंबन असतं, सामाजिक सुरक्षा असते, जाती धर्माचे निर्बंध असतात, कधी मुलं लहान असतात. अशा अनेक कारणांनी ह्या नात्यामध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. यांच्यासोबत स्वतःला काहीच त्रास होऊ न देता राहणं अजिबात सोपं नाही, पण तरी त्याशिवाय पर्यायही नाही. मग आता काय करावं जेणेकरून सुखदायक नसलं तरी कमीत कमी आयुष्य सहनीय राहू शकतं? आणि नार्सिझमचे परिणाम हे केवळ जिव्हाळ्याच्याच नात्यात असतात असं नाही, तर आत्मकेंद्री पालक, जिव्हाळ्याच्या म्हणजे रोमॅन्टिक नात्यामध्ये म्हणेन मी, तर आत्मकेंद्री पालक, मुलं, भावंड, मित्र, सहकारी, बॉस असं कुणीही असू शकतं की जे नार्सिसिस्ट आहेत. पण हे सगळे बऱ्यापैकी सारखेच वागतात. तेव्हा या सगळ्यांसोबत वागताना आपल्याला ज्या काही भावना जाणवत असतात त्याही सारख्याच असतात. मग आता प्रश्न असा आहे की आपण करायचं काय? तेव्हा अशा लोकांसोबत जर वागायचं असेल तर पहिली स्टेप म्हणजे काय? की एक सत्य हे आवर्जून लक्षात ठेवायचं की या व्यक्ती आपल्यासोबत मुद्दाम कपटीपणे म्हणजे हेतुपुरस्सर स्वार्थी वागत नाहीत. तर हे कोणत्याही नार्सिसिस्ट व्यक्तीचं वागणं असतं. म्हणजे ते आपल्याशी असे जाणून वागत नाहीत, तर त्यांचा स्वभावदोष त्यांना असं वागायला भाग पडतो आहे, हे स्वतःला सांगायचं. कारण असा विचार केल्यावर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असलेला राग कमी होऊ शकतो. म्हणजे त्यांची दया येऊ शकते. म्हणजे या व्यक्ती मुद्दाम अशा वागत नाहीत, तर त्या तसंच वागणं हे अपेक्षित आहे. कारण ह्यांच्या ब्रेनची रचनाच वेगळी असते. जेव्हा आपण नॉर्मली म्हणजे साधारण परस्पर संवाद आपण जेव्हा करतो कोणासोबत, तेव्हा आपल्या मेंदूमधला इन्सुला नावाचा जो एक भाग आहे, जो दुसऱ्याला समजून घेण्यासाठी म्हणजे एम्पथीसाठी महत्त्वाचा असतो, तो सक्रिय होतो. पण नार्सिसिस्ट लोकांच्या ब्रेन स्कॅनमधून हे लक्षात आलंय, की जेव्हा ते लोकं परस्पर संवाद करतात, तेव्हा इन्सुलाऐवजी मीडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या मेंदूचा दुसऱ्याच जो नावाचा भाग आहे, तो सक्रिय होतो. त्यामुळे या व्यक्तींना दुसऱ्याबद्दल मुळीच विचार करता येत नाही आणि ती व्यक्ती सेल्फ रेफरल थिंकिंग म्हणजे स्वतःच्याच दृष्टीने विचार करण्याकडे वळते. पण आता हे यांचं वागणं अगदी मुद्दाम नाही, असं आपण अगदी मान्य जरी केलं, हे सत्य जरी स्वीकारलं, तरी त्या वागण्यामध्ये आपण भरडलो जातो ना, हेही सत्यच असतं की. आणि वाईट गोष्ट अशी, की यांच्या सहवासात जेव्हा जास्त काळ आपण राहतो, तेव्हा दुर्दैवाने आपल्याही मेंदूची रचना आणि विश्लेषण करण्याची जी प्रक्रिया आपल्या मेंदूमध्ये असते, त्यातही बदल होत जातो. कारण त्यांना आवडेल, पटेल असं वागण्याची जी धडपड आपल्याकडनं सातत्याने होत असते, त्यावेळी आपण चांगलं वागल्यावर आता तरी हे लोक आपलं कौतुक करतील, या आशेनं आपण पुन्हा-पुन्हा चांगलं वागत जातो.
आणि मेंदूमधलं जे एक डोपामिन रिलीज अवॉर्ड सिस्टीम ॲक्टिव्हेट होतं, जे एखाद्या व्यसनी व्यक्तीमध्ये होतं, तसे बदल नार्सिसिस्ट लोकांसोबत राहणाऱ्या लोकांच्या मेंदूमध्ये होतात. म्हणजे आज तरी लॉटरी लागेल या आशेनं रोज लॉटरी काढावी असं व्यसन लागावं, तशी स्थिती येते. जे जणू काही तुम्ही कॅसिनोमध्ये न जाताच रोज कॅसिनोत गेल्यासारखे वागता. कालांतराने एखाद्या व्यसनी व्यक्तीच्या मेंदूत बदल होतात, तसे बदल आपल्या मेंदूत होत जातात. हे टाळण्यासाठी व्यक्ती बदलेल ही तर स्थिती अशक्य आहे, किंवा या व्यक्तीचं आपल्या आयुष्यामध्ये असणं हेही अटळ आहे. मग आता दुसरी स्टेप काय घ्यायची, ती म्हणजे स्वतःकडे प्रेमाने आणि वास्तववादी दृष्टिकोनाने पाहायचं. माझ्या नशिबी का, बिचारी मी, या दृष्टीने पाहायचं, म्हणजे या दृष्टीने दयेने पाहायचं नाही, किंवा हे लोक बदलतील अशा वृथा आशेने धडपड करायची नाही. थोडक्यात काय, ह्या दोन्ही परिस्थिती सत्य आहे म्हणून मान्य करायच्या आणि आता कॅसिनोत जाणं बंद करायचं. कारण या नात्यामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे, की आपण आशेवर जगतो. ते आपल्याला कधीतरी समजून घेतील आणि सगळं छान होईल अशी खूप वृथा आशा बाळगतो. पण तुम्ही कितीही केलं तरी तुम्ही कमीच पडत असता. म्हणून आता त्यांच्या अपेक्षेनुसार बनण्याचे किंवा स्वतःला बदलण्याचे न संपणारे, थकवणारे प्रयत्न करणं थांबवायचं. फोकस स्वतःकडे वळवायचा. जर आपलं वागणं त्यांना आवडलं तर ठीक, नाही आवडलं तरी ठीक. कारण तुम्ही कितीही केलं तरी त्यांच्यासाठी काहीतरी कमी असतंच. मग आता जर ही व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याकडे बघत असेल आणि तुम्हीही तिच्याच फायद्याचा विचार करत असाल, तर मग तुमच्याकडे कोण बघेल? ते बदलणार नाहीत. त्यामुळे आता आपण स्वतःला बदलायचं स्वतःसाठी. नार्सिसिस्ट व्यक्ती ह्या कोरड्या विहिरीसारख्या असतात. तुम्ही कितीही करुणा भाकली तरी ओलावा सापडत नाही. आणि म्हणून आपल्या अपेक्षांचा पुनर्विचार करायचा. कारण जर या व्यक्तीकडून आपल्याला समजून घेणं, आदर मिळणं, आपली काळजी घेतल्या जाणं हे जवळपास अशक्य आहे हे जर लक्षात आलं, तर आता वाट पाहणं थांबवावं लागेल ना. कारण की जर विहीर कोरडी आहे हे कळलं आणि तरीही आपण त्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न करत असू, तर लोक आपल्याला वेड्यात काढतील. त्यामुळं आपली तहान इथं भागायला हवी ही अपेक्षा अत्यंत जड मनाने सोडून द्यायची. या 2-3 बाबींचा कॉन्शियस ॲक्सेप्टन्स म्हणजे जाणीवपूर्वक केलेला स्वीकार केल्यानंतर आता ह्या लोकांसोबत वागायचं कसं ते पाहायचं. अनेक वर्ष नार्सिसिझममध्ये काम करणाऱ्या डॉक्टर रमानी दुर्वासुला यांनी सांगितलेली डीप स्ट्रॅटेजी ती वापरायची. म्हणजे काय? डीप, DEEP, नॉट टू डिफेंड, एंगेज, एक्सप्लेन ऑर पर्सनलाइज. डीप. नार्सिसिस मंडळी दुसऱ्यांच्या भावनिक तीव्रतेवर जगत असतात. आर्ग्युमेंट करणं, एखाद्याला उचकवणं ह्याच्यावर ते वाढतात. दुसऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी ते, ज्याला नार्सिसिस्टिक सप्लाय असं म्हटलं जातं, ते घडवून आणतात. स्वतःला पॉवरफुल वाटून घेण्यासाठी लोकांना मुद्दाम डिवचायचं, भीती किंवा राग किंवा ड्रामा करायचा, कारण त्याच्यानंतरच त्यांना शांत वाटतं. शांत, बोरिंग, त्यांच्याप्रती उदासीन असलेले लोक त्यांना आवडत नाहीत. म्हणूनच संभाषणात तुम्हाला जितकं बोरिंग होता येईल, जितकं तटस्थ राहता येईल तितकं राहायचं. त्यांच्यासोबत बोलताना, वागताना आपला बचाव करायचा नाही, डिफेंड नाही. विषयाच्या खोलात जाऊन त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत शब्दाला शब्द वाढवायचे नाहीत. स्वतःची बाजू मांडत आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा किंवा हे जे वागणं आहे, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. त्याच्यामुळे यांचा कुठलाही दोष आपल्यावर न घेता आपण ते पर्सनली घ्यायचं नाही. म्हणजे आपल्या मनाला लावून घ्यायचं नाही, की हे माझ्याशी असे का वागतात? ते आपल्याशी असे वागतात कारण ते सगळ्यांशीच तसे वागणार असतात. हा त्यांचा प्रॉब्लेम असतो. तेव्हा अ बिग नो टू सेल्फ डाऊट. आता हे करायचं नाही हे जरी कळलं, तरी प्रत्यक्षात वागायचं कसं? तर त्यासाठी BIFF, बिफ हे संभाषणाचं हत्यार वापरायचं. BIFF, ब्रीफ, इन्फॉर्मेटिव्ह, फॉर्मल आणि फर्म. कमीत कमी माहिती ठामपणे द्यायची जी वास्तवाला धरून आहे. संभाषणात तुमचा कमीत कमी सहभाग कसा राहील, तुमचं बोलणं कसं बोरिंग राहील हे पाहायचं. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला तुमच्या नार्सिसिस्ट नवऱ्याच्या भावाच्या वाढदिवसाला जाण्याची इच्छा नाही किंवा जमतही नाही. तर
मला दादांच्या वाढदिवसाला जाणं जमणार नाही. बस इतकंच. ठामपणे, औपचारिकरित्या दिल्या गेलेली कमीत कमी माहिती, म्हणजे आवश्यक तेवढी माहिती. मग यानंतर त्यांच्याकडून होणाऱ्या शाब्दिक हल्ल्याला उत्तर देणं, स्वतःच्या वागण्याचा बचाव करणं, त्यांना समजावून सांगणं, स्पष्टीकरण देणं, हे काहीही न करता अडकलेल्या रेकॉर्डप्रमाणे तेच ते उत्तर द्यायचं. "हो, तुझं म्हणणं खरं आहे, पण मला जमणार नाही. तसं विशेष कारण काही नाही, पण मला जमणार नाही." त्यांनी जर टीका केली तर खांदे उडवायचे. "तुझा हा निर्णय मूर्खपणाचा आहे, तुला अक्कल नाही, तू स्वार्थी आहे." असं जर त्यांनी म्हटलं तर "मग तुला वाटू शकतं, पण मला जमणार नाही." याला ब्रोकन रेकॉर्ड स्ट्रॅटेजी म्हणतात. तेच कमीत कमी शब्दात ठामपणे. याशिवाय एरवीही त्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला शक्य असेल तेव्हा "हं, हं, अच्छा, असेल बुवा, काय माहिती, विचार करतो, बघायला पाहिजे." हं, अशा कमीत कमी शब्दांमध्ये नॉन कन्क्लुसिव्ह उत्तरं द्यायची. डॉक्टर रमाणी या नात्यात येणाऱ्या अशा स्थितीला सोल डिस्टन्सिंग म्हणतात. कारण मानसिक आत्मिक स्तरावर आपण ह्या व्यक्तींपासून कधीच दुरावलेले असतो आणि काही परिस्थितींमध्ये नात्यापेक्षा स्वतःला वाचवणं प्राधान्याचं असतं. तेव्हा तुम्ही यांच्यासाठी खूप एम्पॅथेटिक असण्याची गरज नाही किंवा खूप उद्धटही असण्याची गरज नाही. तुम्हाला जितकं कंटाळवाणं, नीरस, कोणतीही प्रतिक्रिया न देणारं होता येईल, तितकी या नात्यात शांतता राहील. म्हणजे ते काही तुम्हाला समजून वगैरे घेणार नाहीत. शांतता राहील आपल्या डोक्यात. अर्थात तुमचाही संयम कधीतरी सुटू शकतोच, पण 10 वेळा वाद होण्याऐवजी 4 वेळा होतील, हेही नसे थोडके. काही नाती आपल्या भावनिक आरोग्याला खोलवर इजा पोहोचवतात आणि दुर्दैवाने त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. या नात्यामध्ये केवळ मानसिकच आरोग्य नव्हे, तर चक्क मेंदूत देखील बदल होण्याइतका परिणाम होत असेल, तर का सहन करायचं? त्यांच्या वागण्याचा आपल्याला त्रास म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी. तेव्हा आता स्वतःला सांगायचं, "आता बास. मी आता स्वतःला चान्स देणार आहे." आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या अशा पद्धतीने डिस्टन्सिंगच्या वागण्याचं काहीही गिल्ट वाटून घ्यायचं नाही. कारण आपण त्यांच्यासोबत दुष्टासारखे वागत नसतो, तर आता स्वतःसोबत प्रेमानं वागणार असतो. अर्थातच ह्या अशा कुठल्या नात्यामध्ये जर शारीरिक हिंसा, प्रचंड मानसिक छळ होत असेल, तर तज्ज्ञांची, कायद्याची मदत घेणं आवश्यक आहेच. पण एरवी यांच्यासोबत कसं वागायचं, ह्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला कशा वाटतायत, पटतायत का? ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल, तितकं सगळ्यांना शेअर करा. पुढच्या भागामध्ये नार्सिसिस्ट तयार कसे होतात हे आपण समजून घेणार आहोत. तेव्हा तो भाग तर आठवणीने पालकांनी आणि सगळ्यांनीच आवर्जून बघावा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.